खरं तर आपले मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी शब्द दिला होता. दसरा मेळाव्यामध्ये शिवाजी पार्कवरती छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी या महाराष्ट्रातल्या मराठा जनतेला आरक्षण मिळवून देईन आणि तो शब्द आज त्यांनी पाळलेला आहे. आज 1 दिवसाचं अधिवेशन बोलवून त्यांनी दाखवून दिलं की ह्या मराठी जनतेच्या पाठीमागे हे मुख्यमंत्री किती आहेत ते. मग ते देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांनी या सरकारने आणि त्यासोबत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचंही याला श्रेय जातं. या सर्वांच्या मिळून आज जो महाराष्ट्राच्या जनतेला जो न्याय दिलेला आहे तो खरोखर हा सरकारचा न्याय आहे आणि मला वाटतं या 10% आरक्षणावरती जनता खरोखर खुश आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचं सही असतं, अर्थात सरकारमध्ये आहे तर सगळ्यांचे सही असतात. त्याच्यामध्ये शिवसेना आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, सर्वांचं सही आहे, सगळं RPI आहे. याच्यामुळे याचं सर्वांचं श्रेय आहे, सरकारचं पूर्ण श्रेय आहे. एकट्याने कुणाचं कोणतंही काम होत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि हे राजकारण आहे. त्याच्याशिवाय सर्वांची एकत्र युती आहे, त्यामुळे ह्याचं श्रेय सर्वांना जातं आणि सगळ्यात जास्त श्रेय द्यायचं जर ते म्हणेल मी तर ते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांना जातं. कारण की ती दिलेला शब्द पाळण्यात त्यांचा 1 नंबर लागतो आणि आजपर्यंत आपण जवळजवळ 1.5 ते 2.5 वर्षात पाहत आलो, जो जनतेला शब्द त्यांनी दिलाय तो शब्द त्यांनी पूर्ण करून आपल्याला दाखवलेला आहे. त्यामुळे हे संपूर्ण श्रेय हे मुख्यमंत्र्यांना जातं. आहे. तुमचं म्हणणं आहे काय, तुम्ही काय बोलणार? महाराष्ट्राचे एवढे मुख्यमंत्री होऊन गेले, मराठा आरक्षण दिलं गेलं नाही, पण असं महाराष्ट्राचा एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे आज मराठा समाजाला आरक्षण दिलं, खरोखरच मराठा समाजातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आभार कसे फेडायचे हे खरोखरच इतिहासामध्ये नोंदलं जाईल की हा असा मुख्यमंत्री होणे नाही. सरकारचा ते होतं, त्यांचं पण सरकारचं ते काय केलं नाही ते आज केलं. देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकेल असं सर्व बाजूची बाजू मांडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज मराठा समाजाला आरक्षण दिलंय.